दशरथ सावरगावचे आहे. मग ठीक आहे, आपण काय करता? त्यांनी सांगितलं मी शिक्षक आहे, गुरुजी आहे. ठीक आहे, गुरुजी सध्या महिना कोणता चालू आहे? एप्रिल. हो, एप्रिल. मराठी महिना चैत्र आहे, पण इंग्रजी महिन्याप्रमाणे एप्रिल महिना चालू आहे. मग मी म्हणलं गुरुजीने मला म्हटलं तुम्ही कुणी युगात बोलता? 4G 5G युग आहे आणि गत जन्मातील कर्माचा फलभोग म्हणजे प्रारब्ध म्हणून सांगताय. काही संबंध नाही म्हणजे मागच्या जन्माचा आणि या जन्माचा. बरोबर आहे गुरुजी. आपण काय करता? मी शिक्षक आहे. मग सध्या महिना कोणता चालू आहे? एप्रिल महिना आहे. गुरुजी तुम्ही एप्रिल महिन्याची पगार केव्हा उचलता? एप्रिलच्या नंतर म्हणजे मे मध्ये. त्यांनी सांगितलं महाराज मी एप्रिलची पगार मे मध्ये उचलतोय. मी म्हणलं गुरुजी तुम्ही तसं का करता? तुम्ही एप्रिलची पगार मे मध्ये उचलू नका. एप्रिलचा पगार हा एप्रिल मध्येच उचलायला पाहिजे. त्यांनी सांगितलं महाराज तसं चालत नाही, तसा नियम आहे. एप्रिलचा पगार मे महिन्यामध्ये उचलावा लागतो. एप्रिलचा पगार एप्रिल मध्येच उचलता येतो, तो फक्त एकालाच. एप्रिलचा पगार तो एप्रिल मध्येच उचलता येतो, तो फक्त आणि फक्त एकालाच उचलता येतो. आणि जर तो कोणाला उचलता येत असेल तर तो आमच्या देशाच्या जवानाला. एप्रिल महिन्याचा पगार त्यांचा एप्रिल मध्येच होतो. एप्रिलच्या 27 तारखेलाच पगार होतो. 27-28 तारखेला हा जवान. बाकीच्या ज्या सर्व पगारी आहेत त्या सर्व पगारी एप्रिल महिन्याच्या मे मध्ये होतात. मी म्हणलं गुरुजी मे मध्ये नाही कर, मे मध्ये उचलता का? हो. मी म्हणलं गुरुजी तसं प्रकार आहे, कर्माचे प्रकार. प्रारब्ध कर्म, संचित कर्म, क्रियमान कर्म. काही कर्माचं फळ काही वेळानं मिळतं, काही कर्माचं फळ काही काळानं मिळतं आणि काही कर्माचं फळ या जन्मातलं पुढच्या जन्मामध्ये भोगावं लागतं. महाराज ठीक आहे म्हणले, या जन्मातलं त्या जन्मामध्ये भोगावं लागतं. पण त्या प्रारब्धाला कसं कळालं? आम्ही दशरथ सावरगाव मध्ये जन्माला आलो, वडवळ मध्ये जन्माला आलो, लोह्यामध्ये जन्माला आलो. तर त्या प्रारब्धाला कसं कळालं? मी मागच्या वर्षी आलो होतो कधी मला 4 वर्ष झाली, 4-5 वर्ष झाली असतील मला येऊन. आपल्या मागे 4-5 वर्षाखाली मी आलो होतो, तरी सुद्धा मला लक्षात येणार गेला तर दशरथ सावरगावला जायचं कसं. मग मी तुम्हाला दुपारी फोन लावला, महाराजांचा आमच्या फोन आला त्यावेळेस मी आराम झोपलेलो होतो. फोनचा आवाज बंद होता. पुन्हा नंतर विचारा म्हटलं महाराजांना फोन लावून गेलो गावाकडे कसं यायचं. पण सांगितलं महाराज फोन लावलं पण फोन लागत नव्हता. तेवढ्यामध्ये अहमदपूरच्या थोडस पुढं आलो की मी आमच्या गुरुजींचा फोन आला, शिवशरण गुरुजींचा. आणि गुरुजींचा फोन आल्याबरोबर गुरुजींनी बोलले, म्हणले महाराज आमच्या गावामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे, धन्यवाद गुरुजी म्हणले. आणि गुरुजीला बोललो गुरुजी आता मला म्हणलं जायचंय दशरथ सावरगावला, पण मी रस्ता म्हणले कुठून जाऊ? लोह्याच्या पुढे नाही का, कंधार रोडवर आहे का कुठे नाही? त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही पुढे जाऊच नका, लोह्याच्या आलेकूनच बेरळी जो फाटा आहे त्या बेरळी रोडनच येता येतं. मी सांगतो कशासाठी? मी मागच्या 4-5 वर्षाखाली येऊन सुद्धा मी गुरुजीला मला रस्ता विचारावा लागला. मग त्या प्रारब्धाला कसं कळालं? हो, आम्ही दशरथ सावरगाव मध्ये जन्माला आलो, वडवळ मध्ये जन्माला आलो, नांदेड मध्ये जन्माला आलो. त्या प्रारब्धाला कसं कळालं? तर त्यावेळेस प्रारब्धाची तुलना ही गायीच्या वासरासोबत केली. प्रारब्धाची तुलना ही गायीच्या वासरासोबत केली. का? गायीच्या गोठ्यामध्ये 10 गायी बांधलेल्या असू द्या, गायीच्या गोठ्यामध्ये 10 गायी बांधलेल्या असू द्या, आणि ज्या गायीचं वासरू आम्ही सोडलं ते वासरू त्याच्याच आईला जाऊन पितं. बरोबर आहे? पण गायीचं वासरू बरं. तुम्ही म्हणा महाराज म्हशीचं वासरू, म्हणले बाबा त्याचा विचार सुद्धा करू नका. म्हणले का? म्हशीचं वासरू काय करेल? सोडणाऱ्याच्या टंगड्यात घुसेल. तोडल्यावर त्याच्या फटका बसला की पुन्हा म्हणे ते रॉंग नंबर. पण म्हशीचं वासरू
म्हणून प्रारब्धाची तुलना ही गायीच्या वासरासोबत केली. ठीक आहे म्हणले महाराज. म्हणून प्रारब्ध म्हणजे गत जन्मातील कर्माचा फलभोग म्हणजे प्रारब्ध. कर्म कोणालाही चुकत नाही. मग कर्म चुकत नाही म्हणजे कर्माचा भोग भोगावा लागतो. मग काही लोक काय म्हणतील, आपण कर्मच करू नये. काहीच कर्म न करणे म्हणजे सुद्धा हे सुद्धा कर्म आहे. काहीच कर्म न करणे म्हणजे सुद्धा हे कर्मच आहे. मग कर्म तर प्रत्येकाला करावंच लागतं. पण जस आम्ही किमान आम्हाला दुसऱ्याचं चांगलं जर करता येत नसेल तर किमान वाटवलं तरी करू नये. जर आम्हाला खरं बोलता येत नसेल तर खोटं तरी बोलू नये. एवढं जरी आम्ही पथ्य पाळलं आणि जशा प्रकारे आम्ही बोलू वागू आम्ही कर्म करू त्या कर्माचा भोग प्रत्येकाला भोगला पाहिजे. तो जीवात्मा असू द्या, संत असू द्या, साधू असू द्या, देव असू द्या. देव तर सोडा, देवाचा बाप असू द्या. देवाच्या बापाला चुकलं नाही पण तो मामाला चुकणार आहे? नाही चुकणार. देवाच्या बापाला नाही चुकलं. कोणतं? सर्वांना माहिती असलेल्या दृष्ट्या राजा दशरथाच्या श्रावण बाळाची हत्या झाली आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांना राजा दशरथाला श्राप दिला की या वेळेला आता आम्ही पुत्रवियोगाने प्राण सोडतो. पण राजा दशरथ लक्षात ठेव, जसं आम्ही या वेळेला तुझ्यामुळे आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुत्रवियोग पुत्रशोक झालेला आहे आणि या वेळेला जसं आम्ही आमचा प्राण सोडतोय ना तुझा सुद्धा शेवट तसाच होईल. राजा दशरथाला हा श्राप दिला आणि राजा दशरथाला 4 पोरं असून शेवटच्या वेळेला एकही पाणी पाजायला नव्हतं. असे समाजामध्ये भरपूर दशरथ आहेत. असे समाजामध्ये भरपूर दशरथ आहेत. 4 5 पोरं असतात पण शेवटच्या वेळेला एकही पाणी पाजायला नसतं. का? हे त्याचं कर्म आहे. म्हणजे देवाच्या बापाला चुकलं नाही. हा आमच्या जीवनाचा सिद्धांत आहे. कोणता? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणवी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणवी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे होते तुरेश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे होते तुरेश्वर. माणसं काय करू लागली? क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होत नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होत नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपलं दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे काही हा आमच्या जीवनाचा कर्माचा सिद्धांत आहे. जशा प्रकारे आम्ही कर्म करू देवाच्या बापाला चुकवू नये. देवाधिकांना तरी चुकलं का? देवाधिकांनाही चुकलं नाही. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये अर्ध आयुष्य झालं त्यांचं. अर्ध आयुष्य संपलं तरी त्यांच्या जीवनामध्ये संतती नव्हती. आणि मग संततीच्या प्राप्तीसाठी भगवान शिवाचीच आराधना करावी लागते. कशावर? मिथ्ये नवे भाषण पहा पुराणे शोधलं. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात संतती नव्हती म्हणून भगवान शिवाची आराधना केली आणि भगवान शिवाची आराधना जप पूजा केल्याच्या नंतर भगवान शिव प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला. सांगितलं आता दोघांचा संवाद चालू आहे. भगवान शिवाला श्रीकृष्णाने विचारलं, देवा तुम्ही मला आशीर्वाद दिला, आता निश्चित मला संतप्ती होईल यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. पण माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. कोणता? अहो माझा
संतती झाली नाही. मग मला अद्यापर्यंत संतती का झाली नाही, मला याचा खुलासा पाहिजे, याचं उत्तर पाहिजे. उत्तर विचारल्यावर सांगितलं भगवान शिवानी, राम जन्मामध्ये, राम अवतारामध्ये दोन सुंदर मुलं दिली होती म्हणले, लवा आणि अंकुश. दोन सुंदर मुलं दिली असताना सीता माता ज्यावेळेस गरोदर होत्या, 7व्या महिन्यामध्ये त्यांना घराच्या बाहेर म्हणजे राज्याच्या बाहेर काढलं का नाही? आपण पाहिलेलं आहे, रामायण ऐकलेलं आहे, रामायण टीव्हीवर पाहिलेलं आहे. आणि 7व्या महिन्यामध्ये म्हणले राज्याच्या बाहेर काढलं. 7व्या महिन्यामधला जो मुख्य संस्कार आहे, डोहाळे जेवण, तो करायला पाहिजे. आणि मग बाहेर काढलं राज्याच्या बाहेर. राजाची पत्नी, राजपत्नी, राजाची मुलगी, आणि तिला राज्याच्या बाहेर काढलं, जंगलामध्ये नेऊन सोडलं. 2-3 महिने मागवलीनं ते 2 महिने कसं काढले असतील. नंतर 2 सुंदर मुलाला जन्म दिला, लवा आणि ही 2 सुंदर मुलं झाली म्हणले. पण राजाची राजपुत्र राजमहालामध्ये जन्मायची, ती चक्रामध्ये जन्माला आली. उपवाशी तापाशी म्हणजे वाढू लागली. आणि एवढं ते त्या जन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे, 2 सुंदर मुलं देऊन त्याला जंगलामध्ये राहावं लागलं. ते जे कर्म आहे, ते कर्म या जन्मामध्ये प्रारब्ध होऊन आलेलं आहे. म्हणून त्याला हे कारण आहे म्हणले, कोणतं? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. देवाच्या बापाला चुकलं नाही, देवाला तरी चुकलं नाही, पण साधू संतांना तरी चुकलं नाही. साधू संतांनाही चुकत नाही. म्हणून संत शिवदास माऊली सारखे संत आम्हाला म्हणतात आमच्या शिवपाठामध्ये, प्रारब्धात त्यांचे सर्वतसे साधू संतांना नाही चुकलं. शंकराचार्य त्यांच्या जीवनामध्ये पद्मनाभ नावाचा त्यांचा एक शिष्य होता आणि पद्मनाभ एवढी सेवा करायचा शंकराचार्यांची, खूप सेवा करायच्या. आजही असे भरपूर शिष्य आहेत जे आपल्या गुरुसाठी आपलं जीवन समर्पित करणारे आहेत आणि सतत आपल्या गुरूंच्या सेवेमध्ये आहेत. मग आणि गुरूंची सेवा करत असताना
एके दिवशी त्याने गुरुला प्रश्न केला, शंकराचार्य महाराज, गुरु महाराज मी एक प्रश्न विचारू का? हो विचारा ना. अरे विचार मला, कुठली शंका असेल तर. नाही शंका नाही महाराज, मी आपले दररोज कपडे धुवत असतो. कपडे धुवत असताना आपली जी लंगोट आहे ना, ती लंगोट ही धुवत असताना रक्ताने भरलेली दिसते. याचं कारण सांगितलं, कारण शंकराचार्यांना भगेंद्राचा रोग होता. आणि शंकराचार्यांनी सांगितलं, अरे पद्मनाभ तुला काय करायचंय? ते माझं प्रारब्ध आहे. म्हणजे प्रारब्ध हे देवाच्या बापाला चुकलं नाही, देवाला चुकलं नाही, साधू संताला चुकलं नाही, मग तो महामाला चुकणार आहे? नाही चुकणार. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त आहे, कमी अधिक, गरिबी श्रीमंती, जे काही या जीवनामध्ये जे तुम्हाला प्राप्त आहे तो तुमच्या आमच्या प्रारब्धाचा ठेवा आहे, असं शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज हात दाखवून सांगू लागले की राजा लक्ष्मण महाराज सांगतात की या जीवनामध्ये जो तुम्हाला जे काही प्राप्त असेल ना, तो केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या प्रारब्धाचा ठेवा आहे. महाराज प्रारब्धाची जोडे धन, जे काही असेल, विद्वत्ता असेल, कला असेल, धन असेल, श्रीमंती असेल, गरिबी असेल, काळा असेल, कोरा असेल, नक्त असेल, हे सर्व प्रारब्धाचा ठेवा आहे. बघा ना, बरीच माणसं देवावर रुसतात आणि रुसून देवाला म्हणतात, महाराज आम्ही त्या देवाचं काय वाटोळ केलं होतं म्हणून देवाने आम्हालाच काळ जन्माला घातलं. माणसासारखे तर माणसं सोडा, पण देवासारखा देव सुद्धा म्हणतो नाही. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी और मैं क्यों काला. याला एक कारण आहे. ज्या लोकांनी पूर्व जन्मामध्ये सुवर्णदान केलेलं नसतं ते लोक काळे जन्माला येतात. हो महाराज मला काय सांगू लागले, मला सुवर्णदान करा. हो सोनं काय भाव चालू आहे माहितीये का? काय भाव चालू आहे? 55,000 रुपयांच्या पुढे तोळा चालू आहे. तुम्ही सुवर्णदान करा म्हणता, करायचं का सुवर्णदान? उद्याच करायचं वाटतं ना. स्वर्ण 55,000 रुपये तोळा आहे आणि तुम्ही स्वर्णदान करा म्हणता. आमच्या जगे नाही होणार करणं, नका करू या काळे जन्माला. ज्या लोकांनी पूर्व जन्मात स्वर्णदान केलेलं नसतं असे लोक काळे जन्माला येतात. काही लोकांनी सुवर्णदान केलेलं असतं, ज्यांनी सुवर्णदान केलेलं असतं ते गोरे पण जन्माला येतात, नाकाचा पत्ताच राहत नाही. ज्या लोकांनी पूर्व जन्मात वस्त्रदान केलेलं नसतं अशी लोक नाकी डोळे इतर जन्माला येत नाही. असं का महाराज? आणि काही लोकांनी
सुवर्णदानही केलेलं असतं आणि वस्त्रदानही केलेलं असतं. अशी लोक गोरेही जन्माला येतात आणि टाकी डोळे नीटसही जन्माला येतात. काही काही लोक सावळे जन्माला येतात पण नाका डोळ्यामध्ये नीटच असतात. आपण म्हणतोय सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर. मग काही लोक सावळेच असतात. मग काही लोक जन्मता चांगले येतात, जन्मता चांगले असतात. याला कारण ज्या लोकांनी पूर्व जन्मात तेल चोरलेलं असतं अशी लोक जन्मता चांगली जन्माला येतात. ठीक आहे महाराज सांगितलं. काही लोक म्हणतात ना देवाचं काय वाटोळ केलं होतं पण देवाने आमच्या नशिबामध्ये दरिद्री लिहिली आणि ते कधी मंदिराची पायरी चढणार त्याच्या घरी चढता जळणार आणि आमच्या अर्ध्या किलोचे टाळा पाव किलो राहिले. आमचं कशालाच काही लागेना. याला कारण काय? कारण याला आमचं प्रारब्ध आहे. एक लक्षात ठेवा, विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे. उदार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य पाहिजे. आणि श्रीमंत म्हणून जर तुम्हाला जन्माला यायचं असेल तर त्याला स्वतःच पुण्य पाहिजे. मग या जीवनामध्ये जे काही तुम्हाला कमी अधिक जास्त उणीव जे काही असेल तो केवळ आणि केवळ तो तुमच्या आमच्या प्रारब्धाचा खेळ आहे. म्हणून शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात सुख दुःख हे हो प्रारब्धा स्वाधीन खंती रागवणी काय लाभ. मग माणसाचं एक वैशिष्ट्य आहे. कोणतं? माणसाला सुख झाले की माणूस सुख गटा पिऊन घेतो आणि दुःख झाले की काळामध्ये धरून चढवत बसतो. निसर्गाचा आम्हाला अपेक्षा आहे सुखाची पण जीवनामध्ये होतं दुःख आणि दुःख झाल्याच्या नंतर आम्ही देवाला म्हणतो आम्ही तुझे काय केले होते देवा म्हणून दावा साधीयला म्हणून या दावा साधीयला. पण देवाला दुसायचं नाही रे बाबानो. सुखानो धारका जावनी कुसावे अधिकार रुसावे देवावर. अरे देवावर रुसू नका. आपुले वागणे ते थोर ठेवी देवावरी बोल तया बोला कोण पुसे ज्याची चाल नीट नसे चाले तैसा बोले जोका तया नसे काही धोका. बोले तैसा चाले जोका नाही चाले तैसा बोले जोका तया नसे काही धोका. कारण धोका आम्हाला आमच्या जीवनामध्ये सहन होत नाही. धोका म्हणजे दुःख आणि दुःख भोगण्यासाठी आम्हाला जन्म मिळालेला नाही. मग निसर्गता आम्हाला अपेक्षा आहे सुखाची पण जीवनामध्ये होतं दुःख. पण काही अशी बांधर आहे दुःखाचं दुःख व्यक्त करतात, दुःखाचं खंत व्यक्त करतात पण दुःखाचं दुःख व्यक्त करून म्हणतात खंती वाग भोगी काय लाभ. लाभ होणारा नाही. आणि जर तुला तुझ्या जीवनामध्ये लाभ पाहिजे असेल ना राजा, लाभ या शब्दाला उलट करा. काय होतो? भला. जर तुला तुझ्या जीवनामध्ये लाभ पाहिजे असेल तर पहले तो जिंदगी में भला आदमी हो. जो भला है ना उसकी जिंदगी में लाभ ही लाभ है. अगर उसकी जिंदगी में लाभ नहीं है तो कम से कम नुकसान तो नहीं होगा, फायदे में घाटा तो नहीं होगा. म्हणून माणसाने जीवनामध्ये भला व्हायला पाहिजे. भला म्हणजे सदाचारी. आणि जो सदाचारी आहे तोच भगवंताला आवडतो. सदाचार प्रिय शंभो सदाचारी उच्चते. आणि सदाचार भगवंताला जर आवडत असेल म्हणून शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात तुम्ही दुःखाचं दुःख व्यक्त करत बसू नका. का? तुम्ही दुःखाचं दुःख कितीही व्यक्त करा, कितीही म्हणजे त्याला प्रमाण सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये.
दुःखाचं दुःख व्यक्त तुम्ही आम्ही करत बसून उपयोग नाहीये. कारण तुमचं कर्म जर तुमचं आमचं असेल ना तर कर्म कोणालाही चुकलं नाही. म्हणून एकदा काय झालं माहितीये का, जे आमच्या प्रारब्धामध्ये आहे ते निश्चित आम्हाला भोगावंच लागतं. देव दानवाचं युद्ध झालं. देव दानवाच्या युद्धामध्ये राक्षस देवांना ऐकायला गेले. आजही लोक राक्षस ऐकत नाहीत. आणि मग राक्षसाला देवाला राक्षस ऐकत नव्हते. मग राक्षसांचा आता विजय निश्चित होत होता. देवांचा पराभव होणार होता. सर्व देवाने ठरवलं का आपल्या हातामध्ये काही नाही, चला म्हणले आपण जाऊ भगवान विष्णूजीकडे. आणि भगवान विष्णूजीकडे गेले. सांगितलं देवा आम्हाला या राक्षसापासून वाचवा, नाहीतर हे राक्षस संपवतील. अगोदरच लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष काही नव्हतं, भजन नव्हतं, कीर्तन नव्हतं, काही नव्हतं. आणि आता तरी काहीतरी चालू होऊ लागले. आणि होत असताना मध्ये देवा हे फार मोठी अडचण आहे राक्षसांची, असं आहे का. आणि मग भगवान विष्णू स्वतः युद्ध करू लागले त्या राक्षसासोबत. राक्षस संपू लागली. राक्षस संपत असताना राक्षसाने विचार केला, अरे जर आपल्यातले काही राक्षस जर जिवंत ठेवायचे असतील कलियुगापर्यंत तर म्हणले आता इथून पळा. म्हणले भगवान विष्णू सोबत आपण युद्ध करू शकत नाही. आणि मग काय त्यांच्याकडून ते गदा चक्र म्हणजे आपण ते काही त्याच्यासोबत त्यांचा सामनाच करू शकत नाही. राक्षस पळू लागले महाराज, पळू लागली. 10 वाजून 39 मिनिटापर्यंत पळत होते राक्षस. 10 वाजून 39 मिनिटापर्यंत पळत होती. पळता त्यांना भूक कमी पडू लागली महाराज. एका राक्षसाने विचार केला, तुम्ही 10 वाजून 40 मिनिटापर्यंत जरी पळालात नाही, 11:15 पर्यंत जरी पळालात तर आमच्या पैण्याला काही अर्थ राहणार नाही. कारण भगवान विष्णूचं वाहन म्हणजे कोणतं आहे? गरुड आहे. आणि गरुड झेप कशी असते. म्हणून जर आपल्यातले काही लोक राक्षसाला जिवंत ठेवायचे असतील एक काम करा म्हणले. इथं भृगु ऋषीचा आश्रम आहे, आपण सर्वजण त्या आश्रमामध्ये जाऊन लपू. आणि भृगु ऋषींना जर आपण शरण गेलो तर तिथे आपल्या काहीच धोका होणार नाही. गेले भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन लपले. दरवाजामध्ये जाऊन गेल्याबरोबर भृगु ऋषी आश्रमामध्ये काही नव्हते, पण त्यांची पत्नी होती. पत्नीने बघितलं रस्त्या गेटवर, तर गेट मधून बरेच राक्षस येतात. म्हणले कोण आहे का तुम्ही? त्यांनी सांगितलं का आम्ही राक्षस आहेत म्हणले. इथं का म्हणले, अहो आमच्या पाठीमागे भगवान विष्णू लागले आणि ते आता आम्हाला संपवतील. आम्हाला आम्ही तुम्हाला शरण आलो, आम्हाला अभय पाहिजे. वा तुमच्या त्यांच्यापासून. आणि हे सगळं बोलणं चालणं होतच. शरण गेले, पाया पडले भृगु ऋषीच्या पत्नीला. ठीक आहे निश्चित राहा म्हणले तुम्ही. तुमच्या इथं केसालाही धक्का लागणार नाही. तुमच्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का. असं का? एवढं वरदान मिळालं तेवढं ते मस्त निश्चित बसले. एवढं बोलणं चालू होतं तेवढ्यामध्ये भगवान विष्णू येऊन दरवाज्यावर थांबले. भृगु ऋषीच्या पत्नीने सांगितलं, विष्णू तिथेच थांब. तिथं थांबावं लागलं महाराज भगवान विष्णूला गेटवर. सांगितलं, माते या राक्षसाने फार उत्ताप माजवलाय. कुठे भजन होऊ देत नाही, कुठे सप्ताह होऊ देत नाही. आणि मग ऋषी मुनींना, देवादिकांना, भक्तांना, मातावराला यांनी खूप त्रास दिलेला आहे आणि यांना संपवायला पाहिजे. ते काहीही असो, जे काय करायचं असेल ते इथून आश्रमाच्या बाहेर निघाल्याच्या नंतर करायचं. जोपर्यंत ते आश्रमामध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नाही.
एवढं सांगितल्यावर भगवान विष्णूला भरपूर सांगितलं पण ऐकत नव्हते, म्हणून अगोदर भृगु ऋषीच्या पत्नीलाच मारलं भगवान विष्णूने. भृगु ऋषीच्या पत्नीला मारलं, नंतर त्या राक्षसांना मारलं. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने भृगु ऋषींना कळाली. कळाल्याच्या नंतर भृगु ऋषी आले, पाहिलं राक्षस मृत्युमुखी पडले, पत्नी मृत्युमुखी पडलेली आहे. कुणी केलं? भगवान विष्णूने केलं. अरे माझ्या पत्नीचा काय दोष होता? राक्षसांचा दोष असेल. आणि मग भृगु ऋषीची तळपायाची आग मस्तकाला गेली. हातामध्ये पाणी घेतलं आणि विष्णूला सांगितलं की हातामध्ये पाणी घेऊन विष्णूला श्राप दिला. कोणता? की म्हणजे हे विष्णू, तुझ्यामुळे मला माझ्या पत्नीचा वियोग भोगावा लागलेला आहे. म्हणून तुझे जे दशावतार आहे त्या दशावतारामध्ये एका जन्मामध्ये तुला सुद्धा तुझ्या पत्नीचा वियोग भोगावा लागेल. म्हणून राम जन्मामध्ये सीतेचा आणि रामाचा जो वियोग आहे याला कारण काय? जैसे ज्याच कर्म तैसे फळ देतो ईश्वर. माणसाला जीवनामध्ये दुःख झालं की दुःखाचं दुःख व्यक्त करीत बसू नये. कारण तुम्ही आम्ही दुःखाचं दुःख किती जरी व्यक्त केलं, जे तुमच्या आमच्या प्रारब्धामध्ये आहे, म्हणजे तुमचं आमचं जे कर्म आहे. म्हणून संत कबीरदास खूप सुंदर सांगतात, कर्म तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है. नीयत तेरी अच्छी हो तो घर में मथुरा काशी है शहर. कर्म तेरे अच्छे होतो. माणसानं कोणाला द्यायची गरज नाही, द्यायचंच नाही. हो कर्म तर डर कशाला? माणसानं भ्यावं कोणाला? आपल्याला फक्त आणि फक्त आणि फक्त कर्माला भ्यावं. जर आम्ही कर्म जर आयुष्यामध्ये, म्हणून माणसाच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण जर कोणता असेल, अंतकाळाचा जो क्षण आहे, अंतकाळाच्या क्षणाला म्हणजे प्राण जातेवेळेस जर आम्हाला वाटलं की मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच कुणाचं वाटोळं केलं नाही, जरी मला कुणाचं चांगलं करता नाही आलं तर मी वाईट जरी केलं नाही, शेवटच्या क्षणाला जर हा तुमच्या जीवनामध्ये हा क्षण आला असं जर तुम्हाला वाटलं तर तो तुमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आहे. आणि प्राण जातेवेळेस जर आम्हाला वाटलं त्या प्राण जातेवेळेसच्या क्षणाला की मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच कोणाचं चांगलं केलं नाही, वाईटच केलं, सतत अडथळे चालले, हे जर आम्हाला वाटलं तर आमच्या जीवनातला तो सर्वात दुःखाचा क्षण आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला दुःखाचा क्षण, दुःख बघण्यासाठी जन्म नाही मिळाला, तर तुम्हा आम्हाला प्रारब्ध म्हणजे कर्म चांगलं करायचं आहे आणि चांगलं कर्म करून. ठीक आहे महाराज, चांगलं प्रारब्ध कोणाचं आणि सर्वात वाईट प्रारब्ध कोणाचं? शास्त्रामध्ये सर्वात वाईट प्रारब्ध 3 सांगितलेले आहे. शास्त्रामध्ये सर्वात वाईट प्रारब्ध 3 आहे. कोणते? लहानपणी आई मरू नये, तारुण्यामध्ये पती मरू नये आणि म्हातारपणी आपला मुलगा मरू नये. हे शास्त्रामध्ये सर्वात वाईट प्रारब्ध सांगितलेले. ठीक आहे महाराज, सर्वात वाईट प्रारब्ध सांगितला, सर्वात चांगलं प्रारब्ध कोणाचं आहे? सर्वात सांगू का? सांगा ना म्हणले महाराज. सांगतात, तोची दैवाचा
पुतळा मुखी ज्याचे नाम माया. ज्या मनुष्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे तो सर्वात मोठा दैवाचा पुतळा आहे म्हणतात. दुसरी गोष्ट, भगवंताचं नाव घेणं सोपं आहे पण येणं सोपं नाही. शिवार भगवंताचं नाव यायला सुद्धा अनंत जन्माची पुण्याई पाहिजे. भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये यायला अनंत जन्माची पुण्याई पाहिजे. असं आहे का? मग भजन करा करा म्हटल्यावर बरेच लोकांनी सांगितलं हो महाराज भजन करणं आमचं काम नाही. वारे वा, कोणाचं काम आहे? त्यांनी सांगितलं भजन करणं हे काम ह्या मोकळ्या लोकांचं आहे. बरोबर आहे? पुन्हा करा भजन मोकळ्या लोकांनी करा म्हणले. या वा म्हणले आम्हाला जमत नाही. का रे बाबा जमत नाही? अहो आमच्या मागे नोकरी आहे, कापड दुकान आहे, किराणा दुकान आहे, शेती आहे, जनावर आहे, ढोर आहे, काम आहे, संसाराचा व्याप आहे. आम्हाला जमत नाही भजन करायला. भजन कोणी करावं? त्या मोकळ्या लोकांनी करावं. मोकळी म्हणले सगळी. असं आहे का? भजन कोण करावं? मोकळ्या लोकांनी करावं. अरे वेड्यानो, भजन करणं हे काम मोकळ्या लोकांचं नाही. ज्याला मोकळं व्हायचंय त्याचं काम आहे. शिवार दैवाचा पुतळा मुखी ज्याचे नाम माला. भगवंताचं नाम ज्याच्या मुखामध्ये आहे तो सर्वात मोठा दैववान आहे. मग याचा अर्थ एकच आहे की जे तुमच्या आमच्या प्रारब्धामध्ये आहे ते कोणी घेऊ शकत नाही आणि जे नाही ते तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्ही प्रारब्ध बदलू शकत नाही. आणि जर तुम्हाला प्रारब्ध बदलायचं असेल तर याच्यासाठी मी सांगितलं ना, जीवनामध्ये आम्ही काहीही कमवलं नाही तरी चालेल पण भगवंताविषयी असणारा विश्वास मात्र तो कायम आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आम्ही सर्व काही कमावलं आणि जीवनामध्ये भरपूर काही कमावलं आणि भगवंताविषयी जर विश्वास नसेल तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काहीही कमावलं नाही. आम्ही आमच्या आयुष्याचे मातेरं केलं. आणि म्हणून शिवदास माऊली म्हणतात, ज्या लोकांनी आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं ना, आणि आयुष्याचा नाश झाला आणि दास मने वाया गेला. आणि वायाला जाण्यासाठी हा जन्म नाही. आणि जर तुम्हाला वाया जायचं नसेल, काही लोकांना असा एक समज आहे भगवान शिवाची आराधना फक्त वाण्या जन्मानच करावं. असं आहे का? त्यांच्या काही बापाला विकलंय का? वाण्या जन्मानच भगवान शिवाची भक्ती करावं असं कुठं लिहिलेलं आहे? आमचे मनमत माऊलीकर म्हणतात, जाती कुळ गोत्र नता हे शंकर भक्ताचे माहेर स्वामी माझा. भक्ताचं माहेर घर आहे. भक्त, संत आणि देव याला जात नसते महाराज. भक्त, भक्ती, देव आणि संत याला जात राहत नाही. मग जातीच फक्त दोन आहेत. काही लोक म्हणतील महाराज कोणत्या जाती आहेत? एक स्त्री आणि दुसरा पुरुष. पण ही सुद्धा जात नाही. त्या स्त्री आणि पुरुषामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याची जात कोणती आहे? त्याला म्हणता येईल का? हा आत्मा म्हणजे स्त्रियाचा आत्मा, जो आत्मा अनात्मा विचार न करी जो आत्मा आहे. जे ऋषी मार्कंडे मातंग आले आणि मातंग समाजामध्ये जन्माला आल्याच्या नंतर त्यांना आयुष्य फक्त आणि फक्त 14 वर्ष होतं. 14 वर्ष आयुष्य होतं. आईने सांगितल्याच्या नंतर भगवान शिवाची आराधना करायला सुरुवात केली आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी बसले आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. ओम
नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अशा प्रकारची भक्ती करायला सुरुवात केली. भक्ती करत असताना 14 वर्ष पूर्ण होतात न होतात यमाना असा फास टाकला. आणि तो फास असा होता भगवान शिवाच्या पिंडीजवळ बसल्यामुळं मार्कंडे जो मार्कंड समाजामध्ये जन्माला आलेला होता तो फास मार्कंडेला बसता बसता पिंडी सहित फास पडला. पिंडी सहित फास पडल्याबरोबर यमाना असा फास ओढणार एवढ्यामध्ये पिंडीतून भगवान शिव प्रगट झाले. अनेक ठिकाणी हा फोटो आपण पाहिलेला आहे. भगवान शिव प्रगट होऊन यमावर त्यांनी त्रिशूळ उभारलेला आहे. आणि त्यावेळेस भगवान शिव ज्यावेळेस प्रगट झाले त्यावेळेस यम मात्र उभा जोडणीया हात भावे खाली दंडवत देवा अहो माझं चुकलं म्हणतो यम सुद्धा. आणि मग ज्या ऋषी मार्कंडेचं आयुष्य 14 वर्ष आयुष्य होतं. 14 वर्षाचं आयुष्य 14 कल्प झालं. 14 कल्प म्हणून आपण काय अकल्प आयुष्य भावे तया कुळा म्हणजे दत्ताच्या कुळाला अकल्प आयुष्य व्हायला पाहिजे. आणि म्हणून मार्कंडे ऋषी मार्कंडे जपे तो तातरी तेने काय दंड मार्कंडे जपे तो तातरी. मार्कंड ऋषीचं झालं का तर त्याने भगवंताच्या पायावर असणारा जो विश्वास होता जी निष्ठा होती जी श्रद्धा होती त्यांनी आपली कायम ठेवली महाराज. आणि म्हणून संत आम्हाला म्हणतात शिव भक्ताला निष्ठावंत दुसरं काही लागत नाही मला शिव भक्ताला फक्त निष्ठावंत भाव लागतो. जसा भाव आमच्या ऋषी मार्कंडेचा होता. आणि असा भाव ज्यांचा त्या भगवंतावर आहे विश्वास आहे. शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात आणि आयुष्याचं प्रारब्ध बदलायला वेळ लागत नाही. म्हणून आम्हाला म्हणतात प्रभू पाहिजे का प्राणी शिर काढून ठेवायला आणि तो पक्वानाच्या अडचणी यायला कदाचित प्रारब्ध असेल
मनुष्य संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात, प्रभो पाहिजे का प्राणी स्थिर झाले, निसंग स्नेहाळे केले मज. मग बाबा मार्कंडेय ऋषीचं प्रारब्ध बदललं. दुसरं उदाहरण आपल्याला सर्वांना श्रुत असलेलं कोणतं? सुदामा आणि कृष्ण याचं उदाहरण आपण टीव्हीवर पाहिलेलं आहे, कथेमध्ये ऐकलेलं आहे. सुदामा हा 18 विश्व दारिद्र्य होता आणि भगवान श्रीकृष्ण एक राजा होता. आणि सुदामाच्या 18 विश्व दारिद्र्य असताना त्याची भक्ती होती कृष्णावर, दोघांचं सख्यत्व होतं, मैत्र होतं. आणि बरेच म्हणायचे, अरे तुझा मित्र आहे म्हणजे राजा, त्याला जाऊन काहीतरी माग आणि तुझं आयुष्यभर म्हणजे मग कसं तरी सुखमय बनव, हे म्हणले करू असं त्याला लावून द्या. चार झाले कमी आहे. जा कृष्णाला जाऊन काहीतरी माग म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलं काय? मित्रत्वामध्ये भक्तीमध्ये मागायचं काहीही नसतं, फक्त आणि फक्त समर्पण. आणि म्हणून संत म्हणतात की मागू नये काही वस्तू, देव देईल इच्छितो. म्हणून सर्व करिता समर्पण, देव रोटी होतो आपण. भगवंताला काही मागायचं आहे गरिबीमध्ये, लेकरं पुण्याच्या दिवशी लेकरं जातील म्हणून मग काय करायचं? तुमच्या मित्राचा मोठेपणा चहा म्हणली, चहा म्हटल्याबरोबर माणूस किती भारी होत्या, गावाला भारी. तुमच्याकडे असंच आहे का? मला वाटलं आमच्याकडेच एक दोन सगळीकडे तसे म्हणलेला. शेवटी गावाला सांगितलं ऐकलं नाही, पण बायकोला सांगितलं मात्र ऐकला आणि गेला कृष्णाकडे मागायला. मागायला गेल्याच्या नंतर थांबला दोन द्वार. द्वारकेमध्ये जाणार महालामध्ये, तेवढ्यामध्ये द्वारपालाने आणणार, हे कोणाच देतो? त्यांनी सांगितलं कृष्ण माझा मित्र आहे. त्यांनी म्हणलं, अरे चेहरा बघितला का तुला 400 मध्ये? अंगावर कपडे नीट नाही, पायात लहान नाही, हातगाले कपडे घालणार आहे, तुझा अवतार बघ म्हणले. आणि वरील नोंद करून म्हणतो म्हणजे कृष्ण माझा मित्र आहे. बाहेर म्हटल्याबरोबर सुद्धा मला आता काय करायचं? बाहेर काढायला म्हणला. शेवटी आता बघावं म्हणला, आपला कसा तरी आवाज जावा म्हणून सुदाम्यानं चालू केलं. अरे द्वारपालो, अरे द्वारपालो, कन्हैयास करतो डरते सुदामा गरीबा सुदामा आलाय, तुम्ही त्याचे मित्र आहे. कोण? सुदामा. आणि मग बाकीच्या सर्व वृत्तांत माहित आहे. भेट झाल्यावर सुदाम्याला आणलं, सिंहासनावर बसवलं, पुन्हा आंघोळ घातली, आंघोळ घालून त्याला चांगली कपडे घालायला दिले. आणि आमचा नियम आहे आंघोळ झाली की पूजा करणं, बरोबर आहे की नाही? म्हणून आपण म्हणतो मंदिरामध्ये आला की सांबा माझा नाही सांबाचा, धोपट माझ्या शिवाचा, पालवाण्याचा जन्मला. आणि पाणी घालितो लिंगाला, गळ्यात असला तर
नियम आहे. आंघोळ झाली की आता पूजा करायला बसलं पाहिजे. पूजा करायचं म्हणते की भस्म लावायला पाहिजे, गंध लावायला पाहिजे. म्हणून माणसाने कुठला तरी गंध लावा जावं, भस्म लावा, अष्टगंध लावा, कुंकू लावा, चंदन लावा, काहीतरी लावा. कुठं? कपाळाला. नाही तर बरं म्हणजे असं भस्म असेल शरणात करावं, अष्टगंध काय बुक्का असेल राम राम करावं, काही नसेल दुसरं करत असेल नमस्कार करावं. नाही तर म्हणजे कळतंय ना. काही लोकांना असं आहे, याला शरणात करावं का राम राम करावं का वालेकुम सलाम करावं हेच कळलं. कपाळाला गंध नसल्यामुळे म्हणजे माणसाच्या कपाळाला गंध असावा. आणि ज्या माणसाच्या कपाळाला गंध आहे त्याच्या जीवनामध्ये सुद्धा सुगंध असतो बरं का. ठीक आहे, मग गंध लावायचा होता. सुदामाने काय केलं तर आंघोळ झाल्यावर गंध लावायला बघितला, पण गंध मोडल्यामुळं त्याच्या कपाळावर जे सटवीने लिहिलेलं होतं ते कृष्णाला वाचायला मिळालं. कृष्णानं वाचलं. सुदामाच्या कपाळावर बघून सुदामाच्या कपाळावर लिहिलेलं होतं श्री क्षय. गंध मोडल्यामुळे दिसलं. काय लिहिलंय? श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे विनाश, लक्ष्मीचा विनाश असं सुदामाच्या कपाळावर लिहिलेलं होतं. पुन्हा कृष्णाने सांगितलं थांब सुदामा, तुला गंध मी लावतो. भक्तीचं फळ बघा. अंगठा असा गंधात बुडवला, सुदामाच्या कपाळावर टेकवला आणि असा अंगठा दाबून फिरवला. महाराज दाबून फिरवल्यामुळे झालं काय? जी अक्षर जी होती ती सगळी उलट झाली. अगोदर काय होतं? श्री क्षय. आता काय झालं उलट केल्यावर? श्री क्षय उलट करावं. यक्ष श्री. यक्ष म्हणजे कुबेर आणि श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा मालक झाला कोण? सुदामा. आणि इकडे सुदाम नगरी निर्माण झाली. याला कारण काय? भगवंताविषयी असणारा विश्वास. आणि त्या विश्वासाच्या बळावर मार्कंडे असेल. आणि सध्याचं उदाहरण जर चालतं बोलते घ्यायचं म्हणलं, ज्या वेळेस पुलवामा हमला झाला आमच्या भारत देशावर, त्याच्यामध्ये आमच्या देशाचे अनेक जवान गेले. अनेक लोकांनी पाकिस्तान मधल्या आनंद जल्लोष केला. आणि मग त्याचं उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक केलं. आणि सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या नंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस आमच्या देशाचे सैनिक विमान घेऊन तिथे गेले. गेला असताना आमच्या भारत देशाचं विमान पाकिस्तान मध्ये कोसळलं का नाही? आणि कोसळल्याच्या नंतर त्याच्यातला जो जवान होता पायलट अभिनंदन सापडला. मी सांगतोय कर्म भक्ती जर आमची प्रभावी असेल ना तर आमचं प्रारब्ध सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. हे सत्याचं चालतं बोलतं उदाहरण आहे. आणि ज्यावेळेस पाकिस्तान मध्ये अभिनंदन सापडला, त्याला धरलं, नको तेवढं टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी माहिती मिळेल का, पण त्यांना कुठलीच माहिती मिळाली नाही. आणि मग ते पहिल्यांदा घडले महाराजांच्या इतिहासामध्ये काय की आमच्या भारत देशाचा जवान पाकिस्तान मध्ये सापडावा आणि 24 तासाच्या आत तो भारतात जिवंत यावा, ही इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. अभिनंदन पाकिस्तान मध्ये सापडला आणि जिवंत सांगितलं. देशाचं नेतृत्व जे आहे, अरे अभिनंदन चहा जर तिथं पेला असेल तर तो नाश्त्याला आमच्या भारतात आला पाहिजे. आणि इतिहासातली पहिली नोंद महाराज, आमच्या भारत देशाचा जवान हा जिवंत पाकिस्तान मधून भारत देशामध्ये आला. कारण त्याची जी निष्ठा होती आमच्या देशावर, प्रत्येक जवान म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही जी दृष्टी आहे ही आमच्या जवानाची दृष्टी आहे. आणि म्हणून आमच्या देशाचा जवान डोळ्यात तेल घालून सीमेवर तिथं थांबलाय. म्हणून आमच्या भारत देशाकडे कोणाची वाकडी नजर करून बघायची हिंमत नाही. असं कोण म्हणतोय? पाकिस्तानचा पंतप्रधान पदावरून उतरलेला सध्या इम्रान खान म्हणतोय भारत देशाकडे वाकडी नजर करून बघायची पाहण्याची हिंमत नाही महाराज. असं नेतृत्व मिळालेलं आहे. आणि याला कारण आमच्या भारत देशाचा जवान आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला मंदिर दिसल्यावर हात जोडा वाटलं तर जोडा, कुठला महाराज दिसला त्याच्या पाया पडा वाटलं तर पडा, पण ज्यावेळेस आमच्या देशाचा जवान दिसेल त्यावेळेस मात्र त्याला सल्यूट केल्याशिवाय राहू नका. कारण त्या जवानामुळे तुम्ही अनेकडे सुरक्षित आहोत.
आणि आमचा जवान जर तिथं सीमेवर डोळ्यात तेल घालून नाही बसला ना, तर तुमची आमची अवस्था त्या युक्रेनसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्या देशाचा जो जवान आहे हा कुठल्या संतांपेक्षा कमी नाहीये. म्हणून मार्कंडेयचं पाहिलं, सुदाम्याचं पाहिलं, अभिनंदनचं पाहिलं, प्रारब्ध बदलत असताना. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे की कोणतं की तुम्ही आम्ही तुमचं आमचं प्रारब्ध बदलू शकत नाही, निश्चित बदलू शकतो. आणि ते बदलण्यासाठी तुम्हाला मला एकच करावं लागेल, काय? लक्ष्मण माने करा हो भजन. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवण्यासाठी तुम्ही आम्ही तुमचं आमचं प्रारब्ध बदलू शकत नाही, निश्चित बदलू शकतो. पण याच्यासाठी लक्ष्मण म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे, भजनामध्ये आहे. ज्या भजनामुळं आमच्या जीवनात जे पाप आहे त्या पापाला नाहीस करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून 10,000 पेंड्याची बलीम लावली शेतामध्ये, त्यांना जर जाळायचं असेल किती टोपले वस्तू लागेल? अहो महाराज किती टोपले कशाला, एकच गाडी भरपूर आहे. तसं आमच्या जीवनामध्ये जे आम्ही केलेलं, जे अनंत जन्मामध्ये जे केलेलं पाप आहे त्या पापाला नाहीस करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. ज्या नाम म्हणजे भगवंताचं भजन. म्हणून मनमत माऊली परमरस्यामध्ये म्हणतात, इकडे जे तुके भजन चढे तितुके झडे तिकडे पापही. जसं जसं भगवंताचं आम्ही भजन करू तसं तसं आमच्या पापाचं निर्मूलन होणार आहे. म्हणून हा अखंड शिवनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला आणि या अखंड शिवनाम सप्ताहातील आजच्या या द्वितीय पुष्प भगवान शिवाच्या चरणी समर्पित करीत असताना शिव संप्रदायाच्या
कलशस्थानी विराजमान असलेले शिवसंत श्रेष्ठ शिवयोगी राजयोगी लक्ष्मण महाराज यांचा हा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आहे. आणि ज्या शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांनी जाता जाता एक सूचना, ज्या प्रसिद्ध महास्वामीजींच्या साक्षात्कारानं 5509 अभंग लिहिले. किती? 5509 अभंग. ते प्रसिद्ध मठसंस्थान साखरखेरडा बुलढाणा जिल्हा, त्या साखरखेरडा मठाचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा व पट्टाभिषेक सोहळा दिनांक 5, 6, 7 मे 2022, दिनांक 5, 6, 7 मे 2022 ला 3 दिवसामध्ये हा पट्टाभिषेक सोहळा आहे. ज्या ठिकाणी नूतन शिवाचार्यांची नियुक्ती, ते नूतन शिवाचार्य म्हणजे आचार्य निळकंठ स्वामी, व ज्या लक्ष्मण महाराजांचं ठिकाण समाधीचं ठिकाण आहे ते धोतरदोडा आष्टी, आष्टीच्या ठिकाणी आचार्य हितेश स्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी हा पट्टाभिषेक सोहळा दिनांक 5, 6, 7 मे 2022, तिथल्या 5 तारखेला आपली कीर्तनाची सेवा तिथं गुरुमाऊलीने ठेवलेली आहे. या कार्यक्रमालाही आपण येण्याचा प्रयत्न करावा. तशा प्रकारची सद्बुद्धी अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभू तुम्हाला सर्वांना देव, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करीत असताना बोलता बोलता एखादा चूक अभद्र शब्द गेला असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो. जे चांगलं असेल ते माझे परमपूज्य गुरुमाऊली, माझ्या जीवनाचे शिल्पकार व शतकाचे साक्षीदार वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे असेल. या ठिकाणी आमचे माहेश्वर मूर्ती महादेव स्वामी यांनी मला या ठिकाणी सेवेची संधी दिली. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळ, महिला, पुरुष, अबांध आपल्या सर्व ग्रामस्थांचं परत एकदा अभिष्ट चिंतन करून झालेली सेवा, गावचं ग्रामदैवत शंभो महादेव, मनमत बसवादी संत व त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय माझे परमपूज्य गुरुमाऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण झाला.
रे